मस्तपैकी हे छोटे 2 कोन बनवलेत म्हटल्यावर यांना रिकामी ठेवून कसं चालेल। तर चला मग यामध्ये फिल करण्यासाठी मेहंदी भिजवूया। हॅलो गाईज, तुमचं रेणुकाज मेहंदी वर्ल्डच्या सेकंड एपिसोडमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बेसिक टू ॲडव्हान्स प्रोफेशनल मेहंदी कोर्ससाठी काय काय साहित्य लागणार आहे हे आपण शिकलो आहोत। तर गाईज, आज एपिसोड 2 पासून आपल्या मेहंदी कोर्सला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रकारच्या कोन शीट्सने कोन बनवायला शिकवणार आहे। तसेच आपण 2 प्रकारची मेहंदी सुद्धा भिजवणार आहोत। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि तुम्ही जो व्हिडिओ बघत आहात त्याला लाईक करा। तसेच तुम्ही हा कोर्स जर मनापासून तेही घर बसल्या करणार असाल तर मागचे 2 एपिसोड बघायला विसरू नका। तर चला मग स्टार्ट करूया। तर आपण व्हिडिओची सुरुवात कोन बनवण्यापासून करणार आहोत। तर इथे बघू शकता की मी कोन बनवण्यासाठी टेप मशीन घेतलेली आहे। याच्यामध्ये पिना आहेत, ज्या पिनाच्या मदतीने आपण परफेक्ट नोझल बनवू शकतो। आणि मी इथे 2 प्रकारचे शीट्स घेतलेले आहेत। जे मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते हे ट्रान्सपरंट आणि हे आपलं गिफ्टचं कागद आहे। पहिला कोन हा आपण या शीट्सचा बनवणार आहोत। इथे तुम्हाला दाखवते, यामध्ये 2 प्रकारचे पिन आहेत। हे बघा, हे 2 प्रकारचे पिन वेगळे आहेत, जे की आम्ही ब्राईडसाठी वापरतो आणि हे तुम्ही प्रॅक्टिससाठी वापरू शकता। कारण याच्याने नोझल थोडं मोठं बनतं आणि ह्याच्याने एकदम नाजूक नोझल बनतं। तर आपण प्रॅक्टिस करणार असल्यामुळे आपण ही पिन वापरून नोझल बनवूया। सुरुवातीला आपण या शीटचा कोन बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला बरोबर मिडल पॉईंट काढायचा आहे। त्याच्यामुळे मी हा पेपर फोल्ड करते आणि मध्यस्थी थोडंसं प्रेस करते, जेणेकरून मला मिडल पॉईंट ॲक्युरेट मिळेल। तर या पेपरला इथे बघू शकता तुम्ही, मला मिडल पॉईंट मिळालेला आहे। तर या पेपरला अशा पद्धतीने पकडायचं आहे, अंगठावरती असला पाहिजे आणि इथून आपल्याला हलकसं आत ट्विस्ट करायचं आहे। जेव्हा आपण ट्विस्ट करतो तेव्हा अंगठा थोडासा उचलायचा आणि परत ट्विस्ट केल्याच्या नंतर तिथे पकडायचं। त्यामुळे हा जो शेप आहे तो मोडला जात नाही। त्यानंतर इथे पकडून हलकसं आत अजून ट्विस्ट करायचं। हा अंगठा हलवायचा नाही। हा अंगठा जर हलवला तर आपल्या कोन व्यवस्थित होणार नाही किंवा नोझल ॲक्युरेट येणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला ट्विस्ट करत कोन बनवायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, हा कोन आपल्या बनलेला आहे। पण आता परफेक्ट नोझल कसं बनवायचं, या नोझलमध्ये आपल्याला ही पिन घालायची आहे आणि इथे आपल्याला टाईट करायचं आहे। हा पोर्शन आपल्याला आतल्या साईडला ट्विस्ट करायचा आहे। इथे बघू शकता मी कशा पद्धतीने करते। इथे जर लूज झालं तर आतला पेपर आपल्याला ह्या करंगळीने बाहेरच्या साईडला ओढायचा आहे, जेणेकरून इथे फिट होईल। आणि कोन बनवताना आपल्याला एकदम वेटलेस असे कोन बनवायचे आहेत। जास्तीत जास्त करंगळी जाईल एवढाच कोन आपल्याला मेजरमेंटला बनवायचा आहे। तर हे बघा, याचं टोक इथे तुम्हाला दिसत असेल। हे बघा याचं टोक, या टोकला आपण, या पेपरच्या टोकला आपण आता चिकट टेपने लॉक करणार आहोत। हा टेप असा घ्यायचा, इथे कट करायचं आणि अशा पद्धतीने या जो पेपरचा कोपरा आहे त्या कोपऱ्याला चिटकावून अशा पद्धतीने राऊंड करायचा। तर इथे बघू शकता, हा आपला प्रॅक्टिस कोन बनवून तयार आहे। आता जर हे पेपर कोणाकडे नसतील तर आपण या गिफ्टच्या पेपरने कोन कसे बनवणार आहोत आता मी ते दाखवेल। मी या पेपरला, गिफ्टचा मी मोठा पेपर आणला होता, त्याला सुद्धा मी या पेपरच्या मेजरमेंटने कट करून घेतलेला आहे। तर या पेपरचं मेजरमेंट 17 बाय 12.5चं होतं, ते मी ॲक्युरेट मेजरमेंट घेऊन कट केलेलं आहे। तर मी या पेपरने सुद्धा असंच बनवेल। प्रथम मिडल पॉईंट काढेल, हलकंसं प्रेस करेल अशा पद्धतीने। इथे बघू शकता मिडल लाईन तुम्हाला दिसत असेल, तर इथे पकडायचं आणि मगाच्या प्रमाणे ट्विस्ट करत जायचं। जर तुमच्याप्रमाणेच तुमच्या फ्रेंडना सुद्धा
मेहंदी शिकायची आवड असेल पण ऑफलाईन क्लासेस जॉईन करायला जर जमत नसेल किंवा जर फीज वगैरे जास्त आहे म्हणून तुमच्या फ्रेंड्सने क्लास केला नसेल तर अशानं तुम्ही या क्लासची लिंक शेअर करू शकता. तेही तुमच्याप्रमाणे घर बसल्या मेहंदी शिकून पैसे कमवण्याचा एक मार्ग बनवतील. तर इथं बघू शकता आता मी ह्या कोनला ही पिन न लावता या पिनने याचं नोझल बनवणार आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. तर इथे बघू शकता ही पिन मी याच्यात घातली आहे. ही पिन लूज बसलेली आहे. याला मी टाईट करण्यासाठी आतला पेपर वरच्या साईडला ओढेल तेव्हा ही पिन माझी टाईट बसेल. इथे बघू शकता ही पिन टाईट झालेली आहे. आता मी या पेपरला सुद्धा मगासारखं लॉक करेल पण टेप मशीन सर्वांजवळ अवेलेबल नसते. त्यामुळे कोन बनवायच्या आधीच टेप कट करून एवढ्या साईजचा टेप कट करून तो आपल्या हाताच्या वरच्या साईडला असा चिटकावून ठेवायचा आणि मगच कोन बनवायचा. कोन बनवून झाल्यानंतर मग तुम्ही इथे असा टेप चिटकावून तुमचा कोन कंप्लीट करू शकता. इथे बघू शकता दोन्हीचं मेजरमेंट एकच आहे पण नोझल्स वेगवेगळे आहेत. तुम्हाला इथे दिसतच असेल एकाचं नोझल छोटं बनलेलं आहे आणि एकाचं नोझल मोठं बनलेलं आहे. इथे बघू शकता. जर कोन बनवण्याची टेक्निक तुम्हाला समजली नसेल तर व्हिडिओ तुम्ही वारंवार प्ले करून बघू शकता आणि एकदा का टेक्निक तुम्हाला समजली तर कोन तुमच्याकडून परफेक्टच बनला जाईल. तर आता मस्तपैकी हे छोटे 2 कोन बनवलेत म्हटल्यावर यांना रिकामी ठेवून कसं चालेल. तर चला मग यामध्ये फिल करण्यासाठी मेहंदी भिजवूया. तर सुरुवातीला आपण ऑर्गॅनिक प्रॅक्टिस मेहंदी भिजवणार आहोत. तर त्यासाठी मी घेतलेले आहे साखर, थोडंसं पाणी, एक प्लॅस्टिक डब्बा, स्पून आणि मेहंदी पावडर. तर मी 1 चमचा मेहंदी भिजवणार आहे कारण जेवढी मेहंदी आपण भिजवेल तेवढी आपण यूज सुद्धा करायला पाहिजे नाहीतर नंतर या पेस्टमध्ये गुठळ्या होतात. त्याच्यामुळे मी 1 चमचा मेहंदी पावडर भिजवणार आहे. ह्या चमच्याचं मेजरमेंट घेताना तुम्ही असा सपाट चमचा भरून घ्यायचा आहे. त्यानंतर मी लगेच त्याला लॉक करून ठेवेल. कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मेहंदी पावडर ओपन ठेवल्यानंतर ना काय होतं. आता माझं मेजरमेंट हे 1 स्पून मेहंदी पावडरसाठी अर्धा चम्मच साखर मी याच्यात घालणार आहे. तुम्हाला इथे दिसत असेल व्यवस्थित अर्धा स्पून साखर मी घेतलेली आहे. आता हे मिश्रण मी स्पॅच्युलाने व्यवस्थित हलवून घेईल. त्यानंतर मी यामध्ये थोडं पाणी ॲड करेन. जर तुम्ही बिगिनर असाल तर एकदम पाणी ओतू नका, तुम्हाला अंदाज येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही आधी थोडं पाणी मिक्स करा. कारण आपल्याला मेहंदी भिजवताना ही गव्हाच्या कणकेपेक्षा जे आपण गव्हाचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ ठेवायचं आहे. आणि प्रॅक्टिस मेहंदी ही कमीत कमी 3 तास भिजवली पाहिजे. जास्तीत जास्त 8 तास तरी भिजली पाहिजे. पण तुम्हाला जर प्रॅक्टिस अर्जंटली करायची असेल तर तुम्ही कमीत कमी 3 तास तरी भिजवली पाहिजे. तर इथं बघू शकता मी हळूहळू यात पाणी ॲड करत आहे. तुम्हाला सुद्धा असंच पद्धतीने पाणी ॲड करायचं आहे. कारण आपण जी यात साखर टाकलेली आहे ती विरघळण्यासाठी थोडा टाइम आपण मेहंदीला दिलाच पाहिजे. आता मी याच्यात अजून थोडंसं पाणी ॲड करेल. तर आता मी याच्यात अजून थोडंसं पाणी ॲड करून ही पेस्ट भिजायला ठेवेल. इथे बघू शकता साखर पाणी सोडत आहे. मी अजून थोडंसं ॲड करेल पाणी आणि ही पेस्ट भिजायला ठेवेल.
ही पेस्ट आपण अशीच आता भिजायला ठेवणार आहोत. तर आपण ऑर्गॅनिक पेस्ट भिजवलेली आहे, पण खरा ट्विस्ट तर आत्ता व्हिडिओमध्ये सुरू होणार आहे. कारण ही पेस्ट जर नसेल तर तुम्ही मार्केट कोनने कसं ह्याला डेव्हलप करून यूज करू शकता हे मी सांगणार आहे. या कोनने प्रॅक्टिस करायची म्हटली की हा कोन खूप जाड असा पडतो आणि ही मेहंदी सुकल्यानंतर खूप ड्राय दिसते. तर यालाच आपण मॉडिफाय करून कसं यूज करू शकतो चला बघूया. तर या कोनला मी कट करून या प्लास्टिक डब्यामध्ये पूर्ण मेहंदी काढून घेणार आहे. या मेहंदीमध्ये मॉइश्चर सुद्धा कमी असतं आणि या मेहंदीला शाईन तर अजिबातच नसते. त्याच्यामुळे आपण याच्यात काय ॲड करून यूज करू शकतो हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर मी या मेहंदीला आता फेटते. या मेहंदीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, मेहंदीच खाली पडत नाही आहे. हे बघा, मेहंदी कसलीच खाली पडत नाही आहे, तुम्ही बघू शकता. एवढ्या लेट जर मेहंदी खाली पडायला लागली तर कसं चालणार, आपली लाईन अतूट कशी बनणार. अशा कोनमुळे आणि अशा पेस्ट भिजवण्यामुळे आपण हात उचलून काम नाही करू शकत. त्याच्यामुळे आपल्या मेहंदीमध्ये फिनिशिंग कमी दिसते. तर आता मी याच्यात थोडीशी शुगर ॲड करणार आहे. आपण पाणीसुद्धा ॲड करणार आहोत, पण ते नंतर मेहंदी कितपत भिजली आणि कितपत ओली झालेली आहे, त्याला कितपत पाणी सुटलेलं आहे हे बघून आपण परत पाणी ॲड करणार आहोत. पण या मेहंदीमध्ये थोडीशी मी शुगर ॲड केली आहे. आणि आता ही मेहंदी आपण डाय रिलीजिंगसाठी ठेवली तर ही साखर याच्यात पाणी सोडणार. तर आपण बघूया आपली मेहंदी एकसारखी पडते की नाही. आता ही मेहंदी आपण भिजण्यासाठी ठेवणार आहोत आणि ही मेहंदी आपण उद्याच्या प्रॅक्टिससाठी यूज करणार आहोत. तेही व्यवस्थित फेटून स्टॉकिंग करून आणि आपण या बनवलेल्या 2 कोनमध्ये ही मेहंदी आपण फिल करणार आहोत. वाटल्यास एका 2 कोन एक्स्ट्रा बनवून ठेवा. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी बेटर असेल, तुमचा हात बसेल. मी आता याला टोपण लावून पॅक करणार आहे आणि डाय रिलीजिंगसाठी ठेवून देणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या कोणत्याही स्टुडंटचं नुकसान होऊ नये म्हणून मी हे तुम्हाला सांगते. तुम्ही माझे व्हिडिओ येईल तसं हा कोर्स कंप्लीट करत असाल तरी हा व्हिडिओ बघून तुम्ही आजच पेस्ट भिजवू नका. कारण माझा पुढचा एपिसोड हा संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान येणार आहे. त्याच्या 4 ते 5 तास अगोदर मेहंदी भिजवली तरी चालेल. कारण काय होईल, तुम्ही हा एपिसोड बघून जरी मेहंदी भिजवली तरी मी ती स्टॉकिंग करून आपल्याला कोनमध्ये कशी फिल करायची आहे हे मी शिकवलेलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही लगेच हा एपिसोड बघून मेहंदी भिजवू नका. जर तुम्ही हा एपिसोड बघून लगेच मेहंदी भिजवली तर माझा नेक्स्ट एपिसोड येईपर्यंत त्याच्यातील चिकटपणा कमी होईल आणि त्याचा इफेक्ट आपल्याला फिनिशिंगवरती दिसेल. त्याच्यामुळे माझा नेक्स्ट एपिसोड यायच्या 5 ते 6 तास अगोदर मेहंदी भिजवली तरी चालेल. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या 2 प्रकारे जी मेहंदी भिजवलेली आहे तर ही मेहंदी तुम्ही ब्राईडला किंवा कोणत्याही क्लायंटला वापरू शकत नाही. कारण आपण फक्त ह्यात शुगर अँड वॉटर ॲड केलेलं आहे. ही मेहंदी क्लायंटला किंवा ब्राईडला वापरण्यासाठी याच्यात अजून बरेच इन्ग्रेडियंट्स ॲड करावे लागतात. त्याच्यामुळे ही मेहंदी फक्त आपण प्रॅक्टिससाठीच वापरणार आहोत. ही हातावरती ट्राय करू नये. जर तुम्हाला मार्केटचे कोन यूज करायला खूप जड जात असेल तर तुम्ही अशा पद्धतीने शुगर ॲड करून थोडा वेळ डाय रिलीजिंगसाठी ठेवून त्याला व्यवस्थित फिटू शकता आणि याच पेस्टमधून तुम्ही वेटलेस असे 2 कोन बनवू शकता. ही मेहंदी तुम्हाला क्लायंटला किंवा ब्राईडला यूज करता येईल. तर नेक्स्ट एपिसोडमध्ये भिजवलेली मेहंदी फेटायची कशी, ती स्टॉकिंग करून पायपिंग बॅगमध्ये कशी भरायची आणि
तेच मेहंदी याच्यामध्ये कशी फिल करून व्यवस्थित कोण कसे टेपिंग करायचे हे बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कोणाला मेहंदी काढायला आवडत असेल किंवा ज्यांना घर बसल्या मेहंदी कोर्स करून स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे आणि तसंच याच्यातून इन्कम जनरेट करायचं आहे, अशांना नक्की शेअर करा. कारण हा आपला बेसिक टू ॲडव्हान्स मेहंदी कोर्स एकदम प्रोफेशनल लेवलचा होणार आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.